दर्यापूर तालुक्यातील लेहगाव रेल्वे येथील 33 वर्षीय राहुल रमेश निताळे हा युवक शुक्रवारी जनावरे चारण्यासाठी शेतशिवारात गेला होता। सायंकाळी घरी परत येताना पाय घसरल्याने तो भुलेश्वरी नदीपात्रात वाहून गेला होता। अखेर तिसऱ्या दिवशी रविवारी 25 रोजी शोध व बचाव पथकाच्या टीमला अथक प्रयत्नाने दुपारी 1:30 वाजेच्या दरम्यान राहुलचा मृतदेह हाती लागला। सविस्तर वृत्त असे की लेहगाव रेल्वे गावालगतच्या भुलेश्वरी नदीमध्ये एक युवक बुडाल्याची माहिती शनिवारी जिल्हा प्रशासनाला मिळाली। दरम्यान जिल्हाधिकारी सौरभ कटियार, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 9 समादेशक राकेश कलासागर यांच्या आदेशाने व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध व बचाव पथक लेहगाव घटनास्थळी शनिवारी दुपारी पोहोचून जागेची पाहणी केली। रेस्क्यू टीम मधील गोताखोरांनी गळ व हुकच्या सहाय्याने शोध कार्याला तातडीने सुरुवात केली। तालुक्यामध्ये सतत पाऊस चालू असल्याने नदीतील पाण्याचा प्रवाह वेगाने होता, तसेच नदीपात्रात झाडेझुडपे जास्त असल्यामुळे शोध कार्यात अडचणी येत होत्या। घटनास्थळापासून अंदाजे 4 किलोमीटर पर्यंत सर्च केले। अंधार खूप पडल्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाने शनिवारी सायंकाळी शोध कार्य थांबवण्यात आले होते। रविवार 25 रोजी सकाळी शोध कार्याला सुरुवात करण्यात आली। घटनास्थळापासून सर्च केले असता अथक प्रयत्नानंतर राहुलचा मृतदेह हाती लागला। मृतदेह पाण्यातून बाहेर काढला व शवविच्छेदनाकरता दर्यापूर पोलिसांच्या ताब्यात दिला। शोध कार्यासाठी शोध व बचाव पथकाचे कर्मचारी दीपक पाल, देवानंद भुजाडे, विशाल निमकर, आकाश निमकर, अर्जुन सुंदरडे, राजेंद्र शहाकार, महेश मांदाळे, दीपक चिल्लोरकर, शरद भांदरगे, अतुल कपले तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील व पोलीस प्रशासन, महसूल प्रशासनाचे सहकार्य लाभले।